दशरथ राजाची सून होती सीताबाई आणि देव असलेल्या प्रभू रामचंद्रांची पत्नी झाली सीताबाई। त्या सीताबाईचे चांगलं प्रारब्ध काय आहे तर जनक राजाच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर माहेरच्या अंगणामध्ये सोन्याच्या पलंगावरती झोपत असलेली सीतादेवी लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याबरोबर 14 वर्षाच्या वनवासाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि वनवासामध्ये दगड उशाला घेऊन झोपावं जर लागलं असेल तर त्या सीताबाईचं चांगलं प्रारब्ध काय तर माहेरच्या अंगणामध्ये सोन्याच्या पलंगावरती झोपत होते आणि सासरच्या मकळामध्ये मात्र दगड उशाला घेऊन झोपावं लागलं। ते सीता मातेचं वाईट प्रारब्ध आपण कधीतरी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून त्या आश्रमामध्ये 2 मुलांना त्या ठिकाणी सीता मातेने जन्म दिला। लवांकुशाचा हलवी पालना वनात वाल्मिक मुने आणि दैव जाणिले पुणे। ज्या सीता देवीच्या मुलांचा जन्म राजवाड्यामध्ये व्हायला पाहिजे होता आणि कौसल्या मातेनं सोन्याच्या पाळण्यामध्ये घालून त्या मुलांना धोका द्यायला अपेक्षित होतं, पण त्या सीता देवीच्या मुलांचा जन्म वनवासी आश्रमामध्ये जर या ठिकाणी झाला असेल तर याला म्हणायचं संचित, याला म्हणायचं दैव, याला म्हणायचं नशीब, याला म्हणायचं प्रारब्ध आणि याला म्हणायचं भोग तो न घडे संचिता वाचुने।